नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ। आज खूप लवकर सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि पहिलं बोलणं तुमच्याशीच आहे। आता सकाळचे बरोबर 7:45 झाले, आंघोळ वगैरे सगळं झालंय, देवांच्या पाया पडल्यात, पूजा नाही करायची म्हणून झाडांना पाणी वगैरे घालून झालं, पाणी भरून सगळं आवरलंय आणि म्हटलं आज गुळाचा चहा बनवायचा तर ताईंशी शेअर करावे आणि प्यायला तरी नाही पण कमीत कमी दाखवतो शकतो की गुळाचा चहा वगैरे सकाळचा मी बनवून पिते। कधी बिना साखरेचा, कधी नॉर्मल साखरेचा, कधी गुळाचा असं चहा पिते। थोडा आवाज हे झालं की लवकर पहिली सुरुवात केली बोलायला, अजून घरात कोणाशी जोर नाही काढलाय सुरुवात ताईंपासून केली तर चला हे बघा वाजले बरोबर 7:45। दाखवलं तुम्हाला 7:45 झाले आणि आता इकडे मी अजून काही सुरुवात नाही केली, फक्त सकाळी गरम पाणी करून पिले। तर इथे बोलत होते की गरम पाणी होत, मी रोज सकाळी गरम पाणी आणि भिजवलेली मेथी उठल्या आंघोळीला पाणी लावून देते आणि तोपर्यंत गरम पाणी एक ग्लास हळद घालून, थोडीशी हळद घालते, आपली घरचीच हळद येते आणि मेथी भिजवलेली 1 चमचाभर मेथी मी सकाळी खाते। पनीर फूल घेते, जे शुगरवरचं औषध आहे ते रात्री भिजवून ठेवते आणि सकाळी पनीर फूल, मेथी आणि गरम पाणी असं एवढं घेते। सगळ्यांनी घ्या, पनीर फूल नका घेऊ ज्यांना गरज नाही, पण मेथी आणि गरम पाणी सगळ्यांनी घ्या। चला आता तुम्हाला दाखवते मी किचनवरचा पसारा। हे बघा आंघोळ झाल्या, पहिलं दूध गरम करून ठेवलं आणि चहा बनवायचा म्हणून टोप ठेवला। इथे साहेबांना साबुदाणे आणि बघा रात्रीचे भांडे घासलेले हे लावायचे। किचन वगैरे चांगला स्वच्छ पहिला पुसून घेते, म्हणजे स्वच्छ असते पण तरी असं कपडा एक मारून घ्यायचा सकाळी गॅसवर। तर शुभ सकाळ सर्व ताईंना। चल आता सुरुवात करायची। शुभ सकाळ तर आपलं लवकर कधी होत नाही, शुभ दुपारच असते नेहमी, पण आज झाली सकाळ। आज सगळेच उठलेले तिकडे, अजून लवकर कोण उठायचे नाही, तर साहेब उठतील, दीदी आणि दादा नाही लवकर उठायचे। दादा रात्री क्रिकेटला गेलेला आहे, तो रात्री किती 1:30-2 वाजता कधी आलाय माहिती नाही। मग आता चला म्हटले चहा बनवून दाखवते ताईंना, पहिली सुरुवात तुमच्यापासून करते। चला हे बघा मी गॅस पेटवलाय आणि थोडंसं पाणी घेते। अर्धा वाटी पाणी घेतलं, अर्धा वाटी दूध, एवढं नाही लागणार मला। चहा कुठलाही बना, दुधाचा पाण्याचा, पण चांगलं पाणी गरम झाल्यानंतरच पावडर वगैरे घालायची त्यात, लगेच थंड पाण्यात नाही पावडर टाकायची कधी। 1.5 चमचा मी, छोटे चमचे आपले मिठासारखे छोटे, तर 1.5 चमचा पावडर घातली। वेलची आणि अद्रक मला रोज लागतं म्हणून मी साखर घालून बारीक नाही केली, बघा अशीच होती। वेलची थोडीशी टाकते उकळायला। ही गुळाची पावडर आहे, तुम्ही आपला घरचा गुळ पण कापून ठेवू शकता, पण मी आता ही आहे तरी संपवायची, एमर्जन्सी बरी पडती पटकन। त्याला चांगला असं उकळून घ्यायचं बारीक गॅस जरा, नुसतं पाण्याचाही बनवता येतो, पण आता मी थोडं मिक्स करून घेते दोन्ही, चांगलं उकळून देते। तर चहा आपला एकदम छान असं उकळलाय, मस्त बारीक गॅसवर छान उकळून दिलाय। आता इथं तुम्हाला किती पाहिजे तेवढा गोळ घ्या, मी बघा असं एवढा चमचा भरून घेतलाय, थोडासा कमीच घेतला। आणि ह्या गुळाच्या पावडर मध्येच चहा ओतायचा, म्हणजे फुटत नाही। उकळायला जर गुळ घातला तर चहा 100% फुटणार, असं आहे ते। दूध आणि गुळ आहे ना विरुद्ध येते। छान एकदम उकळून मी अर्धाच केलाय। आणि कधी पण तुम्हाला सांगते, चहा असं झालं ना लगेच पाण्यामध्ये टोप घालायचा, म्हणजे कडक होत नाही, फक्त ढवळून घ्यायचंय। बघा गोळ लगेच वितळतो, त्याला बिलकुल वेळ नाही लागत आहे, लगेच वितळला आणि गरम गरम प्यायला घ्यायचंय। तर काय मग चला आता मी चहा घेते, तुम्ही पण या चहा घ्यायला आणि त्यानंतर काय कुठलं रुटीन चालू होत आहे ते दाखवते मी तुम्हाला। आज वाटण वगैरे करायचंय, कुठली रेसिपी बनते ते काय माहिती नाही, पण म्हटले पहिले आज ताईंची चहा बरोबर सुरुवात करावी, कारण येईल काही लवकर कोणी उठणार नाही, मला खूप वेळ वाट बघावं लागेल। आणि असं मला जास्त झोप मला आवडत नाही, मला बिलकुल कधी झोपच नाही। 7 वाजेपर्यंत मी उठले, कधी 6:15 उठले, मग पाणी वगैरे भरून थोडं बाहेर चालून वगैरे
चला चहा घेऊया. चहा वगैरे पिऊन झालं, बाकीची कामं करून घेतली. थोड्याशा बरण्या राहिलेल्या भरायचं काही सामान ते भरलं आणि पीठ वगैरे भिजून ठेवलं. आता काय बनवायला घेते ते दाखवते. तर हे बघा मी पीठ भिजून ठेवलंय. भाकरी करणार आहे नंतर, पण दीदीसाठी दादाची चपाती. ही काळी उडदाची डाळ आणि ही 1 वाटी घेतली आणि हे 2 चमचे मी हरभरा डाळ घेतली आपली. याचं बनवायचं आहे आपल्याला घुट्ट. जे उडदाच्या डाळीचं घुट्ट असते, मागे पण मी एक रेसिपी दिली. ही आपली घरची डाळ आहे, सासूबाईने जात्यावर दळून दिलेली मला बघा. म्हणून काही काही बारीक आहे, हे बघा काही बारीक आहे काही जाड आहे. ठीक आहे, तर आता ही लावते मी कुकरला. कुकर ठेवला मी गरम व्हायला. तर इकडे कुकर झालं माझा. इथे साहेबांना नाश्ता देते. हे बघा साहेबांना काजू बदाम मनुका आणि सफरचंद आणि हे 1 ग्लास दूध. हे रोज सकाळी मी त्यांना नाश्त्याला देते. आता सध्या लाडू पण खातात, पण आज उपवास आहे म्हणून याचं डेली सफरचंद खातात. आणि कुकर वगैरे झालाय, मी चांगले 6 शिट्ट्या करून घेतल्या. पुन्हा आता दोघांना चहा ठेवलाय. आता नाश्ता करून घेणार, मग बाकीचं पुढचं जेवण. हे बघा डाळ वगैरे शिजवून ठेवली, एकदम छान शिजली, मऊ शिजली एकदम जशी पाहिजे. आता जरा घोटून घेणार आहेत मी, तर त्यासाठी मी साहित्य काढून ठेवलंय सगळं. हे बघा ओलं खोबरं, मिरची, जिरं, थोडंसं अद्रक आणि ही लसणाची पात होती आपली गावची. सफेद लसूण असं काढून घेतला फोडणीला, कोथिंबीर धुवून ठेवली. आणि ह्या कोथिंबीरच्या भरपूर काड्या, कारण आत्ताच आणलेली साहेबांनी, मी निवडून काड्या काढून घेतल्या, बाकीच्या ठेवल्या वाटणामध्ये घालायला. हे एवढं साहित्य असं वाटून घेणार आहे. पण पहिलं काय करणार आहे, कढई ठेवली बघा. साहेबांचा उपवास आहे तर खिचडी. 1 बटाटा 2 बटाटे उकडवले, शेंगदाणे आणि मिरची घेतली. आता मिक्सरला फिरवते आणि पहिले साबुदाणे परतून घेते. हे बघा 1 भाकर बनवली, भाकर चपाती सगळं झालं. यशला खायला पण दिले त्याचं. आणि हे झालंय माझं. इकडे हे बनवून ठेवलंय. आता पहिलं खिचडी खूप वेळा दाखवली, पण आता बनवते तर दाखवते जरा. तेल घातले आणि बटाटा परतून घेते. उकडल्याला लगेच परतून घरामध्ये मीठ घालते. बटाटा परत होतोपर्यंत हे मिक्सरला असं जाडसर वाटून घेते. जाडसर वाटून घेतले. मिरची शेंगदाणे परतून घेतले आणि घातले आता साबुदाणा. साबुदाणा मी रात्री भिजवलेला. आता छान असं चांगला परतून घेते. बटाट्याला आणि शेंगदाणे मिरचीला मीठ होतं, हे थोडंसं साबुदाण्यासाठी 1 चमच्याला कमीच घातले मी. आता हे झाकण ठेवून चांगलं 1 मिनिटभर असं झाकण ठेवून बारीक गॅस करून ठेवते. आता खिचडी परतते तोपर्यंत हे सगळं मी मिक्सरला एकत्रच वाटून घेते. तेव्हा दाखवलं मी हिरवी मिरची जास्त, जिरं, थोडंसं अद्रक, लसणाची पात आहे म्हणून कोथिंबीर कमी घेतली, तर भरपूर कोथिंबीर घेते. आणि ओलं खोबरं हे सगळं मिक्सरला पाणी घालून चांगलं बारीक करून घेते. खिचडी अशी झाली मस्त परतून आता काढून घेते डब्यामध्ये. अशी छान परतून झाली. आता हे काढते. आणि बघा मी अद्रक असं साहेबांनी मला भरपूर अद्रक आणून दिले, तसं हे सगळं असं पाण्यात घालून ठेवले. याची माती निघून जाईल आणि मग स्वच्छ धुवून बाहेर उन्हामध्ये ठेवेल. गॅलरीत ऊन येतं, जरा भिजू देते. असं तर पण माझी कामं चालले. आणि हे मी असं बघा जे वाटण बोलले मी, असं मिक्सरला पाणी घालून चांगलं बारीक वाटून घेतलं. एकदम बारीक आहेत, बारीक वाटलेत. तर आता खिचडी काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये फोडणी घालते उडदाच्या डाळीला. म्हणजे जे आपलं घुट्ट डब्यात काढून घेतले साबुदाणे. आणि इकडे झाकण ठेवते. इथे ठेवली मी आता कढई. ही डाळ जी आहे बघा, यामध्ये आता ही उडदाची डाळ आणि यामध्ये 1 चमचाभर मी चणा डाळ पण घातलेली. ती पण आता दिसत पण नाही बघा, एकदम शिजली चांगली. यामध्ये मीठ घालते अंदाजाने किती पाहिजे तसं. 2 चमचे टाकले, थोडंसं वरती. आता इथे तेल आणि हा ओला लसूण मी असं कापून ठेवलाय. इथे पुन्हा फोडणीला थोडंसं जिरं, जरासं 1 चमचा वाटायला घेतला, अर्धा चमचा इथे
कोथिंबीर कापली नाही, काळी पडते म्हणून. आणि लसूण, कढीपत्ता घ्यायचा राहिला तो घेते. लसूण परतोपर्यंत कढीपत्ता धुवून घेतला, याच्याबरोबर टाकते. बारीक गॅस आहे तोपर्यंत मी ही डाळ अशी चांगली घोटून घेते. जरा पाणी घालून, थंडच पाणी आहे, मीठ घातले फक्त, आणि जरा अशी घोटून घेते इथे. छान परतलाय कढीपत्ता. यामध्ये कोथिंबीर आणि थोडीशी हळद, एकदम थोडी, कारण हिरवी राहायला पाहिजे म्हणून एकदम थोडीशी हळद घातली तेलामध्ये. यामध्ये ना धने पण घालतात, पण आज कोथिंबीर भरपूर होती मग मी धने काही घातले नाही. कोथिंबीर नसेल तर धने एक ऑप्शन म्हणून आपण करू शकतो, टाळ्यात टाकू शकतो. आता हे मी या फोडणीमध्ये चांगले हे जे वाटण केले ते परतून घेते. छान एकदम तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे फास्ट गॅसवर. तेलामध्ये हळद घातली ना छान कलर येतोय बघा असा. हे बघा तुम्हाला जवळून दाखवते. अगदी छान असं तेल सुटोपर्यंत, तेल काय खूप नाही घातलं कारण डाळ शिजायला पण घातलेलं. हे बघा असं तेल सुटले छान, छान वाटण आपलं एकदम परतले. आता यामध्ये डायरेक्ट हे भांड्यातलं पाणी आणि ही वाटलेली डाळ, वाटलेली नाही सॉरी शिजवलेली डाळ, ही शिजवलेली डाळ घातली यात. असं एकदम मस्त चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. रंग बघा किती भारी दिसतो, एकदम काळी डाळ आणि हिरवं वाटण त्यामध्ये, एकदम छान. किती घट्ट पातळ पाहिजे तसं पाणी घाला. आता मी थंडच पाणी घेतले ग्लासभर. आता चांगली उकळू देणार मी यामध्येच. टोपातच बनवायची होती पण आता कढई होती तेलकट, मग कढईमध्येच बनवली. तर तुम्हाला मी चमच्याने दाखवते किती घट्ट पातळ, आणि पण पातळ करू शकतात, पण आज काही जास्त कोण खायला नाही आणि खूप करून काही उपयोग नाही. त्यापेक्षा पातळ जरी केली ना प्यायला, गरम गरम प्यायला खूप भारी वाटते लिंबू टाकून. कलर बघा कसला छान दिसतो एकदम. तर ही झाली तर आपली उडदाची डाळ, म्हणजे घुट्टच बोलायचं. मागे मी उडदाची डाळ बोलली तर ताई, बरेच ताई बोलले आम्ही घुट्टच बोलतो ताई, मला कसं तरी वाटत मी कसं बोलू म्हणून. तर ही झालेत आपलं घुट्ट. चला आता याला चांगली दणदणीत कोकळी येऊ देते मी, वरती काही जाणार नाहीये. हे बघा असं चाळणीमध्ये मी अद्रक घालून ठेवणार, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा असं सालून घेणार, जेव्हा वाटणार वगैरे घालायचे तेव्हा. हे झालं तर उन्हात ठेवते. आणि बघा कसली छान उकळी आलीत डाळीला, एकदम भारी. इतका छान सुगंध येतो ना ह्या डाळीचा घरामध्ये घुट्ट्याचा, मस्त झाले तसं. ठीक आहे आता टोपात काढून घेते मी दुसऱ्या. तर आता बघा तुम्हाला 7:45 पण सुरुवात केली आणि आता 12 वाजले. 12 वाजेपर्यंत माझं काम चालू आहे. बाजूच्या आई आल्या त्या, बाकी सगळं आवरून घेतलं तर ताईंचंच काम बाकी आहे. चला आता घाम बघा किती आलाय. चला आता या व्हिडिओला इथे थांबवते. कसा छोटा मोठा कसं झाला असेल सांभाळून घ्यावा, आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.